माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला। अनिल देशमुख यांची हत्या करण्याचा हा कट होता का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी विचारलंय। दगडफेक कोणी केली, त्यामागे राजकीय हेतू होता का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। गृह विभागाने याची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी महेश तपासे यांनी केली। माजी गृहमंत्री श्री अनिल बाबू देशमुख यांच्यावर काल एक जीवघेणे हल्ला झाला, भयाड हल्ला झाला, त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांचा खून करण्याचा कट होता का, अशा प्रकारचे अनेक सवाल आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। निवडणुकीच्या प्रचाराच्या तोपा थंडवल्या आणि या ठिकाणी अनिल बाबू देशमुख यांच्या गाडी रोडा भला मोठा दगड पडला। हा कोणी मारला, त्याच्या मागचा उद्देश होतो का, त्याच्या मागे राजकीय हेतू आहे का, त्याच्यामुळे इतर काय हेतू आहे का, ह्या गोष्टीची सखोल चौकशी गृह विभागाने करण्याची आवश्यकता आहे। मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कीव येते, ते म्हणाले हा सर्व काय पॉलिटिकल स्टंट आहे। अहो, पॉलिटिकल स्टंट करून आतापर्यंत सत्तेच्या राजकारणात तुम्ही निवडून आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पॉलिटिकल स्टंट करण्याची आवश्यकता नाही। हा हल्ला भयाड हल्ला होता, जीवघेणे हल्ला होता। अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये अनेक विषय प्रलंबित आहेत, कोर्टात प्रलंबित आहे, व तो परमवीर सिंगांचा विषय असेल, मग 100 कोटीचा विषय असेल, आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे सूत्रधार कोण होतं हे आपल्याला आतापर्यंत माहितीच आहे। परंतु आता जीवघेणे हल्ला झाला, याच्या मागे सूत्रधार कोण, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। निवडणूक आयोगाने ह्याची सखोल चौकशी करून याच्या मागे काही राजकीय आहे का याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी करत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आज कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातील विविध मतमोजणी केंद्रावर हे साहित्याचं वितरण करण्यात आलं असून उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्यात तब्बल 18,19,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी तब्बल 18,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। तसंच 4,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले असल्याची माहिती धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली। सर, काय सांगाल एकंदरीत सर्व तयारी आता जे सुरू आहे, काय प्रशासनातर्फे कशा प्रकारे तयारी करण्यात आली? विधानसभा निवडणूक 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांची उद्या ज्या मतदान होणार आहे त्या मतदानाची आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली। आज आमच्याकडचं डिस्पॅच जे आहे ते डिस्पॅच सर्व ठिकाणाहून सुरू आहे। 5ही मतदारसंघाच्या डिस्पॅचची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे। सर्व स्टाफ जो आहे तो 16,000च्या जवळपास जो आम्ही स्टाफ नेमला, सगळ्या लोक आता आपापल्या मशीन्स आणि सामान घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही एक चक्रिका नावाचा ॲप पण आता डेव्हलप करून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे। तर त्याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये सर्व मतदान केंद्राच्या EVM ज्या आहेत त्या EVM आपल्या GPS आणि याद्वारे ट्रॅक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनसाठी जो काही स्टाफ आहे तो पण स्टाफ डिप्लॉय झालेला आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात राहणार। सर, जिल्ह्याभरामध्ये त्यानंतर त्या ठिकाणी संवेदनशील किती असे बूथ असतील ते नाही, आता आमच्या इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे फक्त आमच्याकडे 4 बूथ क्रिटिकल बूथ आहेत। त्याच्यामध्ये मागच्या वेळेला तीन बूथ साक्रीमधले आणि एक शिरपूरमधले, असे 4 बूथ हे आहेत आणि साधारणतः 17 लाख आपला जो मतदानाची संख्या आहे त्याच्यामध्ये सर्व ट्रान्सजेंडर आणि आपले सर्व्हिस वोटर्स हे देखील आहेत। ETPBSची देखील सर्व प्रक्रिया आमची पूर्ण झाली आहे। जे काही सैनिक आपले याच्यावरती आहेत त्या सगळ्या सैनिकांचे देखील त्यांना ट्रान्समिट झालेलं आहे, त्यांचे पण आता येणं सुरू आहे। काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरण नागपूर ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने घेतलाय। या प्रकरणात आतापर्यंत 4 अज्ञात इसमांविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळावर पुराव्यांचा तपास सुरू आहे। जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली। नमस्कार, मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार।
काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे, या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रमाणे पावले उचलली आहेत. 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहेत. घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे. रिजनल फॉरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून 300 CAPF तैनात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत. जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर आणि कठोर कारवाई होईल, याची दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक SDO कार्यालयातून मतदान केंद्रावरील साहित्याचं वितरण केलं जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघांमध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना या साहित्याचं वाटप केलं जाईल.
चोपडा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी 337 मतदान केंद्रावर 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या मतदान केंद्रावरील पथकांना मतदानाचं साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे. 1800 कर्मचाऱ्यांसोबत 38 सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली असून 30 महामंडळांचे बसेस, 14 स्कूल बस, 110 क्रुझर या वाहनांमार्फत कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवलं जाईल. अगदी शांततेत कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली. दहा चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत आजच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ह्या आपलं हे जे MG कॉलेजचं जे सेंटर आहे, जिथून आपण डिस्पॅच वगैरे म्हणतो, हे केलेलं आहे. यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण 337 मतदान केंद्र आहे. या 337 मतदान केंद्रांकरता सर्व म्हणजे PRO, P1, P2, P3 असे सर्व मिळून एकूण 1800 कर्मचारी होते. या सर्व 1800 कर्मचाऱ्यांवर एकूण 38 सेक्टर ऑफिसर्स दिलेले आहेत. अशा ह्या 38 सेक्टर ऑफिसर्स आणि एकूण 1800 कर्मचाऱ्यांकरता आपण तृतीय प्रशिक्षण इथे घेतलं आणि प्रत्येकाला साहित्य वाटप केलेलं आहे. साहित्य वाटप करत असताना प्रत्येकाने इथे साहित्य तपासून घेतलेलं आहे. तपासल्यानंतर ते आपल्या वाहनांमार्फत तिथे आपल्या केंद्रावर रवाना झालेले आहेत. वाहनांची व्यवस्था म्हणाल तर आपण 30 ST महामंडळाच्या बसेस ठेवलेल्या होत्या. त्यानंतर एकूण 14 स्कूल बस आणि 110 अशा ट्रॅक्स क्रुझर, जिथे बस जाऊ शकत नाही असे आपण केंद्र आहेत, तिथे आपण या वाहनांमार्फत कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आणि सुसूत्रितपणे, व्यवस्थितप्रमाणे, शांततेमध्ये संपूर्ण साहित्य वाटप हे करण्यात आलेलं आहे. अंदाजे जवळपास 12-12:30पर्यंत सर्व मतदान केंद्र इथून रवाना झालेले आहेत. रावसाहेब, या ठिकाणी एक पिंक बूथची बी काय व्यवस्था केलेली आहे, त्याच्या संपूर्ण जबाबदारी महिला सांभाळणार आहे. हो, आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे काही महिला संचालित असे 2 मतदान केंद्र आपण इथे ॲक्टिवेट केलेले आहेत. चोपडा तालुक्यामध्ये, चोपडा शहरामध्ये हे 2 मतदान केंद्र आहेत, ज्या ठिकाणी आपण संपूर्णपणे महिला म्हणजे PRO सुद्धा महिला आहेत, P1, P2, P3 शिपाई आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला ठेवलेले आहेत. अशा या महिला कर्मचाऱ्यांमार्फत आपण इथे मतदान कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून पोलिंग पथके मतदान केंद्रावर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 2077 मतदान केंद्रासाठी सुमारे 14,000 कर्मचारी व सुरक्षा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. EVM बाबत कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी शेवटच्या क्षणी देखील प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातोय. जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जिल्हा पोलीस, CRPF, SRPF, गृहरक्षक दलाची तैनात केली जात आहे. संवेदनशील केंद्रांसाठी प्रशासनाचा स्वतंत्र कृती आराखडा तयार केला असून अशा केंद्रांवर नजर ठेवली जाते. याशिवाय विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या दिव्यांग महिला आणि युवकांसाठीच्या केंद्रांचा समावेश असल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी दिली.
मतदान यंत्रे आहेत आपल्या इकडे 17 कॅन्डिडेट असल्यामुळे का 2 बीयू असणार आहे. बीयू नंबर 2, बीयू नंबर 1, व्हीपॅट आणि सीयू. 2 नंबरचा बीयूचं कनेक्शन 1 नंबरला राहील, 1 नंबरचा व्हीपॅटला आणि व्हीपॅट सीयूला कनेक्ट राहील. आणि ह्या ज्या मशीन आहे ह्या डेमो मशीन आहे. ट्रेनिंग आणि अवेअरनेस साठी आम्ही ह्या इथे उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांना मशीनच्या संदर्भात काही अडचण असेल त्यांना आम्ही व्यवस्थितपणे इथे ट्रेनिंग देत आहोत. मोठा उत्सवाची जय्यत तयारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. चंद्रपूर मशीनच्या बाबतीत काही अडचण आली तर आमच्या स्पेशल टीम इथे आहे, केंद्र आहे त्या त्या समस्या दूर केंद्राच्या करतील. माध्यमातून उद्या मशीन मतदान समजा, पार पडणार आहे. यासाठी मॉकपोलच्या वेळेला जिल्हा जर काही मशीनमध्ये खूप प्रॉब्लेम आला, समजा बी मध्ये काही प्रॉब्लेम आला तर बी रिप्लेस होते, असेल याची सी मध्ये काही प्रॉब्लेम आला सी रिप्लेस होते, कर्मचारी किंवा व्हीपॅट मध्ये प्रॉब्लेम आला तर व्हीपॅट रिप्लेस होते. पण प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला जर कुठलाही प्रॉब्लेम आला पूर्ण तर खबरदारी संपूर्ण संच चेंज केला जातो. मतदान कशा रीतीने पार पडेल या नमस्कार. आज एकात्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस आणि त्याच्यानंतर पोलिंग पथक जे आहेत ते आज या ठिकाणाहून रवाना होणार आहेत. पोलिंग पथकांसह आपण ईव्हीएम जे आहे मतदान यंत्र, ते मतदान यंत्र त्यांच्या सोबत त्यांना लागणारं जे साहित्य आहे मतदान यंत्र मतदानासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण त्यांच्यासह आपण इथून रवाना करणार आहोत. त्यासह आपण त्यांच्यासाठी बस आहेत आणि झोनल ऑफिसर जे आहेत ते त्यांच्यासह इथून जातील. आपण मॅक्झिमम सर्वच PRO जे आहेत त्यांना चक्रिका ऍप सुद्धा डाउनलोड करायला लावलेला आहे, जेणेकरून त्यांचे लोकेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी समजतील. इथून आपण 390 आपल्याकडे मतदान केंद्र आहे. 390 मतदान केंद्रांचे आजच सर्व मतदान यंत्र आणि त्याला लागणारे जे साहित्य आहे एका पिशवी मध्ये ते सर्व साहित्य घेऊन PRO म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांना मदत करणारे पोलिंग स्टाफ हा सगळं आज इथून रवाना होईल. त्यांच्यासह पोलीस कर्मचारी सुद्धा असेल. विशेष बूथ आपल्याकडे 4 पर्दा मशीन आहेत. त्याच पद्धतीने एक पिंक बूथ म्हणजे महिलांसाठी आहे, एक दिव्यांग बूथ आहे, एक युथ आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे विशेष बूथ आपण निर्माण केलेले आहेत. किती कर्मचारी या प्रक्रियेसाठी आपल्याकडे जवळपास 1800 कर्मचारी आपण नेमणूक केलेले आहे. 1800 कर्मचाऱ्यांपैकी 160 कर्मचारी राखीव आहेत आणि इतर कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावर जातील. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.